नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे पार्सल आले आज. आता जेवण वगैरे झालं, हातच धुतले फक्त आणि लगेच पार्सलवाला आला. तर मग मी ओपन करत होते, पण आपली छकुली म्हटली की थांब आपण व्हिडिओमध्ये दाखवूयात. तर म्हटलं मग चला, आम्ही सगळे तुम्हाला माहिती आहे दुपारचं एकत्र जेवण असतं. तर मग तिला म्हटलं बरं ठीक आहे ठीक आहे, तू काढ व्हिडिओ. तर हे आहे, मी माझ्या मोबाईलला कवर मागवला आहे एक. आणि आता हे काहीतरी लुबुबुबू म्हणून काहीतरी एक आहे, कार्टून का काहीतरी आहे वाटतं ते म्हणजे मुलं असं म्हणतात. तर त्याचं आता सध्या असं कव्हरचं वगैरे चाललेलं आहे भरपूर. तर मग असंच ऑनलाईन त्या दिवशी मी म्हटलं चला एक ऑर्डर करावं, कारण हा जरा म्हणजे साईडला कसं थोडंसं हे आहे ना, माझा एकदम सिम्पल आहे जो आलता कंपनीचा तोच. तर याने जरा पडला वगैरे तरी असं जरा कवर व्यवस्थित राहील म्हणून मग मी केला. आणि खूप छान आहे, कलर पण मस्त आणि आम्हाला सगळ्यांना आवडला बरं का. पण याचा एक प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. मला म्हणजे सगळं व्यवस्थित केलं, पण मोबाईलला बसत नाही म्हणण्यापेक्षा ना असं वरती आल्यासारखा वाटतो. म्हणजे मला असं तो व्यवस्थित वाटलाच नाहीये. तर म्हणजे माझ्या मोबाईलसाठी. तर मग आता तो रिटर्न द्यावा लागेल. वाईट पण वाटतंय मला, कारण मला नव्हता रिटर्न करायचा, पण तो व्यवस्थित बसतच नाही. असा मोबाईल आहे ना वरच्या साईडला आल्यासारखाच वाटतो. म्हटलं मग जाऊ दे, रिटर्न द्यायलाच हवा, कारण युजच नाही होणार तर मग काय त्याचा उपयोग आहे ना. असं दुपारचं आता जेवण तर झालंच आहे. सईला वगैरे झोपवलं आणि एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर छान आहे, एकदम हेल्दी मस्त. तर कोणी वेट लॉसच्या जर्नी असेल तर नक्की पहा. तर चला करते सुरुवात. मी इथं दूध गरम व्हायला ठेवले, कारण गरमच दूध लागतं याला. तर मखाना, काजू आणि जे काय लागतं ते घेतलंय मी. आता जेवढे मखाने हवे तेवढे मी याच्यात काढून घेणार आहे. आणि आपल्याला काय करायचं म्हणजे ते फूड कस्टर्ड बनवायचंय मला. पण कस्टर्ड पावडर आणलेली मी. पण मी ना दुपारी असंच रीलमध्ये एका बघितलं की कस्टर्ड पावडरच्या थिकनेसनी त्याला घट्टपणा येण्यापेक्षा असं पण एकदम छान आहे ना मस्त असं मखाना वगैरे. तर मग मी भरपूर सारा मखाना घेतलाय तुम्ही बघा. आणि काजूची पाकळी जी आहे ना ती, तर ती सगळं याच्यामध्ये ऍड करणार आहे. आणि गरम दुधाने मग लगेच कसं मऊ होईल असं. आत्ता काहीतरी 3 साडेतीन झाले होते, सईला वगैरे झोपवलं. मी पण थोडंसं घरातलं आवरलं, मग म्हटलं चला करूया सुरुवात. आणि वेलची पण टाकलेली जरा फ्लेवर येण्यासाठी, टेस्ट जरा चांगली लागण्यासाठी. तर हे गरम गरम दूध त्याच्यामध्ये मी आणि टाकते. आणि दूध होतं शिल्लक ना, आणि फळं पण तुम्हाला मी दाखवलंच, बुधवारच्या बाजारातून आणलेली. माझ्या डोक्यातच होतं की करूयात, पण मग म्हटलं आज टाकूया करून. आणि बदाम पण टाकले, अक्रोड पण टाकले 2-4. आणि नेमकी ग्रेप संपले होते, मग गल्लीत याच्या माग त्याच्या मागून मी ते कसे तरी मिळवले. तेवढं काही नाही, सगळं काही प्रॉब्लेम असला का कोणी ना कोणी काही ना काही सोल्युशन देतच याच्यावरती, त्याच्यामुळे काय नाही. तर आता हे ना जरा भिजत ठेवूया, आणि मग नंतर मी रेसिपी करायला घेईन तेव्हा तुम्हाला दाखवल. याला 1.5 तास झालाय. हा 1-1.5 तास झाला असेल मी याच्यात ठेवलेलं आहे ते भिजायला. तर बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलेच मऊ झाले ते पहा हे असे. आता याचं पुढं काय करायचं ते सांगते मी. तर त्याआधी हे ओट्स, एका ताईंची काल कमेंट आली होती की ओट्स तुम्ही कोणत्या कंपनीचे वापरता. तर हे सफोलाचे ओट्स आहेत. आणि हे कोणत्या पण आपल्या किराणा मालाच्या स्टोअर मध्ये भेटून जातात, कोणत्या पण दुकानामध्ये भेटतात. आणि आता असं काही नाही, म्हणजे सगळीकडे सगळं भेटतं, कारण आता सगळी लोक सगळं वापरायला लागली त्यामुळं. तर प्रोटीन, आयर्न, फायबर, पॉवर ऑफ 3 चांगलं असतं हे. हे साधे आहेत फक्त, हे असेच घ्यायचे. आणि मसाला ओट्स पण येतात, कधी जर याचा लय कंटाळा आला आपल्याला तर मसाला ओट्स पण वापरू शकतो आपण. काय होते सारखं सारखं एक एक गोष्ट वापरून आपल्याला त्याचा कंटाळा येतो, बोर होतोच आपण कोणत्या पण याला. तर मसाला ओट्स मी एकदाच यूज केलेले आहे, ते फक्त गरम पाण्यात ते पॅकेट फोडून हे करून तसे खाल्लेले आहेत. पण परत काय आणले नाही मी, ते पण छान लागतात खायला, पण मी आणले नाही. तर सई उठलेली आता, त्यामुळे तिचं जरा चाललंय लाड ना. तर आणि ओट्स हे कंपनी एक पिंटोला म्हणून येतं, त्यांचे पण ओट्स मी म्हणजे खाल्लेले एकदा, ऑनलाईन घेतलं होतं ते. अजून योग बार का योगा बार असं काहीतरी आहे, तुम्ही मला नक्की माहित नाही,
पण असंच काहीतरी योग का योगा बार असं काहीतरी म्हणून एक कंपनी आहे, तिचे पण मी ओट्स मागवले होते ऑनलाईन. पण ते ना फ्लेवरचे होते, चॉकलेट फ्लेवरचे मी मागवले होते. काय होते एवढ्या म्हणजे आपल्या इथं रेग्युलर हेच भेटतं कोणत्या पण किराणा मालामध्ये. आणि पण असं जर वेगळं जर ट्राय करायचं असेल ना, काय होतं एक खाऊन जर आपल्याला हेच होतं, तर म्हणून मग मी ते मागवलं होतं. आणि त्याच्याबरोबर हे पण आलं होतं, म्युसली बोलतात बघा त्याला. मी पण तेव्हा फर्स्ट टाइमच ती ट्राय केली होती, पण छान लागते. तुम्ही पण आहे ना जर भेटली किंवा जर ऑनलाईन जरी असेल ना, तर असं काय बोलतो आपण ओट्स वरती ती फ्री असं असतं, तर ते घेऊन बघायचं. मी पण फ्री होती म्हणून नाही ते दोन्ही पण एकदा पॅकेट मागवले होते. पण छान ऑप्शन आहे एक चालू आहे ना, नाहीतर लई हे होते प्रॉब्लेम. तर हा ना छान ऑप्शन आहे आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी. मी ते म्युसली काय करायची, 2-3 चमचे असे जरा मोठेच असे 2 ते 3 चमचे एका वाटीत घ्यायचे बाउलमध्ये, आणि दूध ओतायचं वरून गरम. आणि लगेच खायची, कारण ती थोडीशी क्रंच असतो ना, तर ती लई छान लागते खायला. तर मी आता खरं मागवलं एखाद्या दिवशी, किंवा जर इथं भेटत असेल ना किराणा मालामध्ये, तर नक्की घेऊन येईन. एवढी बाहेर लागते ना ती पण खायला, पण हे पण चांगले आहे खायला असं. तर चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. एका व्हिडिओमध्ये सगळं नाही होत, जसं जसं आठवेल ना, जसं जसं आठवल मला तसं तसं मग मी तुम्हाला गोष्टी सांगत जाते. तर चला आज आपल्याला बनवायचे फूड कस्टर्ड, ते पण एकदम हेल्दी वेने. कसं ते मी तुम्हाला दाखवते. हे तर बघितलं तुम्हाला मी दुपारी भिजत घातलेले ते. आता हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय. तर आता हे सगळं आहे ना, मी याच्यात दूध आहे खाली, फक्त वरच वरच काढून घेणार आहे, म्हणजे बारीक होईल. लगेचच्या लगेच काय दूध मी याच्यात ओतणार नाही. चला आता सगळं मी घेतलंय, बारीक करते. तुम्हाला जर वाटलं तर ह्या याच्यात तुम्ही थोडीफार साखर पण टाकू शकता, पण मी दूध गरम व्हायला ठेवलंय, त्याच्यात 1च चमचा साखर टाकणार आहे. आता हे पहिलं बारीक करून घेते. आता 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 राहू द्या, जेव्हा लाईट येईल तेव्हा मग मी बारीक करीन ते. बघा हे असं होतं. मी म्हटलं पटकन बारीक करून फ्रीज मध्ये ठेवीन, असं जरा थंड चांगलं लागतं ना खायला म्हणून. असं होतं. आता नेमकी मोबाईलची बॅटरी पण 20%च्या खाली गेलेली आहे. तर असं आता मी काय करते, तोपर्यंत हे फ्रूट ते पण लगेच नको कट करायला. जाऊ दे, जेव्हा लाईट येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला दाखवू का काय झालंय माझ्याकडून? तर हे पहा, साखरेचा डब्बा घ्यायला गेले आणि डब्बाच डायरेक्ट खाली, आणि सगळीकडं साखर साखर साखर. आणि ही माझी 2 पिल्लं मला मदत करू लागतात. ते बघा माझी पिल्लं. नको बाई, ती नको आता याच्यात टाकू. राहू दे, मी नंतर झाडून घेईन. असं होतच राहतं. तर ना मी काय करते आता, दूध बघा इथं उकळलेलं आहे आपलं, आणि थोडीशी साखर टाकणार आहे, एवढी 1 चमचा आपला असतो ना रेग्युलर पोह्यांचा तेवढा. तर काय अजून लाईट आलेली नाहीये, म्हटलं मग चला, आणि बॅटरी पण मोबाईलची कमी होत चालली आहे, तर म्हटलं तुम्हाला निदान हे तरी. आता हे फक्त एवढं नाही हे करणार, अजून 5 मिनटं जरा साखर विरघळली ना का हे बंद करून टाकणार आहे. तर हे सगळे फ्रूट आहेत हे मी कट करून घेणार आहे. हे एक चिक्कू, ॲपल, ग्रेप्स आणि बनाना. डाळिंब काय भेटलं नाही, पण त्यामुळं मग आता जाऊ दे. तर हे ना याची साल मी याने काढलेली, चिक्कूची एकदम इझिली निघते मस्त. तर आता चला मी ना एकदम छोटे छोटे काप करून घेते याचे, मग तुम्हाला मी दाखवते. आणि चॉपिंग बोर्ड माझा तुटला, तुम्हाला दाखवलं त्या दिवशी क्रॅक गेली होती, पण काल माझ्याकडून खाली पडला तो, डायरेक्ट 2 भागच त्याचे. तर आता तो टाकून दिलाय, बघू आता नवीन कधी येतंय. तर हे असे छोटे छोटे काप मी करतीये. तुमच्याकडे डाळिंब असेल ना तर तुम्ही ते नक्की घाला. आता तसं माझ्याकडे नाहीये म्हणून.
असं सगळं चिक्कू, ग्रेप्स, बनाना आहे ते सगळ्यांचे मी ना असे छोटे छोटे काप करून घेते. तर पहा इथं मी सगळे फळं जे आहेत ना आपली सगळे कट करून ठेवलेत. हे केळे आहेत, सफरचंद, चिक्कू, ग्रेप्स आणि दूध थंड झालेलं आहे. मी काय केले असं दोन्हीकडून खाली वर करून थंड करून घेतलं. लाईट काय अजून आलेली नाही आहे, मग मी काय म्हटलं की चला दुधात आहे ना ही फळं टाकून घेते, म्हणजे जेणेकरून जरा फ्रीजमध्ये ठेवलं ना का मग जरा थंड तरी होतील आणि जेव्हा येईन ना तेव्हा मग हे वाटून घेऊया आपण. पण निदान म्हटलं तोपर्यंत इकडं तरी होईन हे म्हणून. तर चला आता मी ना सगळी ही जे फळ आहेत ना ते याच्यात टाकते. आणि हाच टोप ले आता टोप भरवितच नाही, ह्याच्यातच करते. आता याच्यातच दूध गरम झाले, हे सगळं टाकून फ्रीजमध्ये ठेवूया. तर आता ना ह्या दुधामध्ये मी सगळं ओतून घेते. लाईट आली, भरपूर जास्त फळं झालेली आहेत. अजून डाळिंब वगैरे असतं ना त्याचं कसं जरा कलर वगैरे छान आला असतं ना त्याला, म्हणजे असं लाल किंवा कलिंगड असतं तरी पण एकदम मस्त कलर आला असता. असो हाय आताशी सुरुवात आहे, हळूहळू हळूहळू होईल सगळं. आणले ना फळं का होऊन जाईल तेवढा मस्त आहे. आणि ती जेव्हा आपण ते वाटण्याच्या टाकू ना ग्रेव्हीचं मखाना वगैरे ते बदाम, तर मस्त याला थिकनेस पण येईन येत. तर आता काय करते मी, हे बंद करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. तर बाबा पूर्ण थंड झालेलं आहे, तर जरा फ्रीजमध्ये अजून थंड झालं का मग छान लागेल. तर बघा लाईट आत्ताशी आली आहे, बराच वेळ नव्हती, 7 वाजता लाईट आली, पण मी ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि आता बघा हे बारीक करून घेतले मखाना ते होतं ते. तर आता हे सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करूया, म्हणजे याला ना जरा घट्टपणा येईल. एक मिनिट. तर पहा इथं 1 वाटी कस्टर्ड पिऊन खाऊन झालेलं आहे. अरे हळूहळू हळू कसं होतं हा ना. तर बघा मी घेतलंय मला. आता ते काही जास्त फ्रीजमध्ये ठेवता आलं नाही, कारण आता वाजले ते 8:15, 7 वाजता. तर त्यामुळं काय झालेलं आहे फ्रीजमध्ये ना ते जास्त वेळ ठेवता आलं नाही. त्यामुळं आता टेस्ट कशी काय मी अजून खाल्लेलं नाही आहे, तर पाहते आता खाऊन. आणि साखर एकदम कमी टाकलेली मी, तर बघू आता कसं लागते. चांगलं लागतंय तसं. ते काय त्याच्यात पहिलेच फळ आहे ना त्यांचा पण असा म्हणजे गोडपणा येतोय, पण अजून थोडंसं गोड पाहिजे नव्हतं, साखर अजून टाकायला पाहिजे नव्हती. पण छान आहे. याच्यात कसं ॲपल असे जरा कडक आहेत ना, मग ते असं भारी लागतात खायला. परत चिक्कू आणि हे असे थोडेसे केळी ते मऊ आहेत ना, म्हणजे मध्ये मध्ये ॲपल आणि ते आले का मग असं छान लागतं खायला. छान आहे, तुम्ही पण एकदा करून बघा. आणि कस्टर्ड पावडर नसली ना तर हे असं करायचं. ते पहिलं नाही का आम्ही ना लय शिकरण करायचं, बऱ्याच जणांना माहीत असेल ना, केळीचं शिकरण, ते पण भारी लागत. आता एवढा एक बाउल घेते मी, या तुम्ही पण खायला. चला आता खाऊन झालं, मुलांनी 2 वेळा खाल्लं. ऋतूला तर आवडलं बरं का, सहीला पण आवडलं बघा. आणि कसं ना विकतचं ते कस्टर्ड पावडर मी आणली होती पण नाही केलं, म्हटलं जाऊ दे. चला मी ते एक रील मध्ये बघितलं, त्यांनी मखाना, काजू, बदाम त्याचं केलं होतं ना, तर म्हटलं जरा चला हेल्दी वेने होऊन जाईल म्हणून मग मी तसं बनवलं होतं. पण छान लागत होतं ते. पण मी तेवढी ती एक वाटी पिली ना, त्याने माझं पोट पार फुल झालं. आणि आता आहे ना उन्हाळ्यात चांगलं असते असं खाल्लेलं पेलेलं ना, त्यामुळं तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि चाललंय माझं म्हटलं तुमच्यासोबत एक फक्त एक मोठा व्हिडिओ घेऊन येईन थोडंसं.
वर्कआउटचा एक वेगळा करण आणि डाएटचा एक वेगळा करण. ते एका ताईंचा मेसेज येतोय मला, ते म्हणत असतील हिला किती मान लागतोय की मेसेज ते सॉरी व्हिडिओ बनवत नाही वेट लॉस बद्दल. पण काय ना म्हणजे काही ना काही चालूच असतं ना. मग त्याला कसं थोडंसं मी ना जे रोजचं म्हणजे माझं एक रुटीन आहे ना ते मला जरा हे करायला लागेल, असं थोडंसं लिहून वगैरे ठेवायला लागेल थोडंसं. त्यामुळं मग काय काय खाते सकाळचं सकाळी म्हणजे सकाळी उठल्यापासून मग पाणी वगैरे ते सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून मग एकदम व्यवस्थित परफेक्ट मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. त्यामुळे थोडासा टाइम लागल. आणि आता कसं हे मुलांची पण लई गडबड राहते दिवसभर, मुलांचं म्हणजे सकाळची शाळा असती आणि येतात मग दिवस आमचा असंच जातो. आणि हो मी इन्स्टावरती हे टाकते काय बोलतात रील टाकते तिथं पण मला जाऊन फॉलो करा. माझा आयडिया आहे स्मिता हंडे 23, तर तिथं नक्की जाऊन फॉलो करा. आम्ही तुम्हाला सांगू का एक रील बनवायला ना त्याच्या मागं आमचा 1 तास जात असेल, कारण हसी मजाकच एवढं होत असते ना तर ते रीलचं फार एकदम डेंजर काम होऊन जातं. त्यामुळं पण नक्की तुम्ही तिथं जाऊन फॉलो करा आणि असंच छान छान रील आमचे पाहत जा आणि लाईक करत जा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि एक मिनिट तो कवर जो आणला होता ना तो काय व्यवस्थित बसतच नाही माझ्या मोबाईलला, तर आता तो रिटर्न द्यायला लागणार आहे. पहिल्यांदाच मी ऑनलाईन कवर म्हणजे म्हटलं चला बघूयात, पण नाही बसला व्यवस्थित, तर तो रिटर्न देणार आहे. तर बघू आता. हे मला म्हटले कशाला आणलं, शॉपमधून आणलं असतं. हा बाबाला सांगू, पण म्हटलं जरा चांगला वाटला. मी ना दरवेळी म्हणजे असे वेगळे कवर घेतच नाही मोबाईलला. जे मोबाईल बरोबर येतो का, आता याचा जो आहे ना मोबाईल बरोबर आलाय का तोच कवर आहे. आता वर्ष झाले माझ्या बर्थडेच्या दिवशीचं माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट म्हणून हा मोबाईल दिला होता. तर आता ह्या बर्थडेला 1 वर्ष झाले ह्या मोबाईलला. विवो T3 काहीतरी असंच काहीतरी नाही, मला एवढं नाही माहिती, पण विवोचा आहे आणि छान आहे. आणल्यावर 2-4 महिन्यातच 2 का 3 महिन्यातच त्याची मागची काच तुम्ही तर बघितला असेल तर व्हिडिओ कॅमेऱ्याच्या मागची काच फुटली, पण त्याने बरीच साथ दिली मला अजून पण. तर बघू अजून आपलं चॅनल तर आणि हो 250 सबस्क्रायबर झाले आपले, त्याबद्दल थँक्यू. आणि आता म्हणजे आता एवढ्यात असे म्हणजे शक्यतो माझे जेवढे नॅचरल वाढतात तेवढेच वाढतात. मी असं म्हणजे आता सांगून तर नाहीच कोणी सबस्क्राईब केले. नवीन 1-2 महिने तेव्हा झाले ते बरं का, पण नंतर काय आता जे वाढतात ते नॅचरलच वाढतात. त्यामुळं म्हणजे मी त्याच्यात खुश आहे का हा. आणि काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेवढे म्हणजे माझे सबस्क्रायबर जर वाढले ना तरी माझ्या पण जबाबदाऱ्या वाढतात. म्हणजे तुम्हाला सांगू का 1-2 जरी सबस्क्रायबर वाढले ना तरी मग मी म्हणते अरे यार वाढले म्हणजे लोकांना काहीतरी वाटते आपल्या व्हिडिओमधून, आणि त्यामुळं आपण पण अजून वेगवेगळं काहीतरी यांना द्यायला पाहिजे ना असं माझ्या डोक्यात येत राहतं. त्यामुळे म्हणजे मी पण घाबरते. आणि ना म्हणजे तुम्ही पण सांगत जा की असे त्या एक ताई आहेत ना त्या कशा म्हणजे सांगतात की हा हे व्हिडिओ टाकते, तर मग तुम्हाला पण असं कधी कधी वाटलं ना का हा मग ह्या व्हिडिओबद्दल कर, असा व्हिडिओ कर, तसा व्हिडिओ कर, तर तुम्ही पण मला सजेशन देत जा, म्हणजे आयडिया देत जा की हा अशी बनव तशी बनव, हे तुमचं हे आवडतं ते आवडतं, मग त्यावरती मी व्हिडिओ बनवित जाईन असं. आणि माझं आत्ता एवढंच चाललंय की जरा शॉर्टकडं जरा लक्ष द्यावं का, असं मिनी ब्लॉग असतात ना ते. पण काय होतं त्याला ना खूप अँगल वगैरे, परत सारखं खालीवर ट्रायपॉड वगैरे ते खूपच अशक्य होऊन जातात गोष्टी. मिनी ब्लॉग म्हटलं ना तर थोडंफार कोणीतरी जरा जोडीला असलं ना जरा फरक पडतो. तसं आपलं डेली रुटीनच्या याला एवढं काय नाही वाटत, म्हणजे याच्यात पण आहे पण मिनी ब्लॉग 3च मिनिटाचा असतो, पण त्याच्यात खरंच एवढं डेंजर आहे. कारण मी मध्ये मध्ये बघा टाकत होते, आता महिना झाला असेल तो टाकलाच नाही मी, कारण त्याला ना सारखं खाली वर अँगल असं. आणि रेसिपी जर शूट करायची असली ना तर मदतीला कोणीतरी लागतंच हो. असं आहे किती तुमच्याकडे ट्रायपॉड असले ना तरी पण नाही सारखं. मग कसं काय होतं कधी कधी फोडणीला जर काही टाकलं ना तर ते ट्रायपॉड हलवायच्या नादात, मोबाईल हलवायच्या नादात ते काही ना काही प्रॉब्लेम होऊन जातो, जळणं करपणं अशा गोष्टी होतात. म्हणजे मी तसं अनुभवलं, त्यामुळे शक्यतो मी ते थोडंसं आता हेच केले. पण मला बरेच जण म्हटले की तसं करत जा, मिनी ब्लॉग वगैरे जास्त टाकत जा. तर बघू ट्राय करेल मी. ट्रायपॉड आहे पण तरी पण मला ते एवढं शक्य नाही होतं, अजून पण कॅरी नाही होती काही गोष्टी. तर बघू जसं जमल तसं करेल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते.
बघा व्हिडिओ फक्त एंड करायचं म्हटलं का लगेच बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.